आपलं तेच काम बरं होतं बा शिवलाल भाऊ. तुम्ही काही म्हणा, आपलं ते तुरीच्या शेंगाचं काम एक नंबर होतं. संध्याकाळचा ना तुरीच्या शेंगा तोडून आणा, सकाळी का नाही उन्ही तपा लागे ना फुनी तपा लागे. इथं माय सकाळपासून उन्ही तपून राहिलो एकसारखं टोपले बाबू राहिलो गिट्टीच्या दुसऱ्या मजल्यावर. आणि माणूस थकून गेला तरी पण चालतच आहे. नाही थांबायला भेटून राहिला नाही, काही नाही बसल भेटून राहिला नाही काही. आपलं तेच काम बरं होतं बा शिवलाल भाऊ तुरीच्या शेंगाचं. फालत्यामध्ये राजकापणा फसकावर आला आपण. आम्ही असले धनके घेऊन राहिलो. अरे आजही आपण त्या तुरीच्या शेंगावरच गेलो असतो, पण काल तर भांडाच माहित नाही का आपल्या मागत होता ना. हा जिथे गेलो तिथं भेटच ना तो. हा जिथं आपण तिथं बसलो निंबा झाड खाली, तिथून आपल्याला पुलप गोष्टी ऐकून राहिला तर वाटते. मग हा म्हणून असं वाटलं का बाबा आपली पायतीवर आहे का काय आहे. हा म्हणून काही जाऊ नाही म्हटलं आजच्या आज जाऊन आपण संध्याकाळी. उद्या किती नाही बाबा राजकामाला फाचकामाले काही कामाचं काम नाही आहे. काय करतं फालतू दणके घ्यायला लागून राहिले. अजिबात बसायला नाही भेटून राहिलं काही नाही. एकसारखं चालू दुसऱ्या मधल्यावर गिट्टी नाही लागून राहिली. आतड्या आता कशा ना कशा करून राहिला काय पोट दुखून राहिलं. मग काही नाही आपलं तेच करत जो बाबा. आपलं ते पाच जाऊ तिकडं चोरी चपाटीचं काम हे काही करायला नाही पुरत. काही खरं नाही बा हे. नाही तर काय बा शिवलाल भाऊ 2 दिवस आपल्याला धक्का नाही लागला ना. 700 500 रुपये रोज कमावला आपण. काही धक्का नाही लागला ना. या 300 रुपये रोजासाठी किती मोठे आपल्याला टोले घ्यायला लागून राहिले. पाहा तुम्ही उन्ही जाणीत काम करायला लागून राहिले एकसारखं. ते बसायला नाही भेटवायला काही नाही. काय ते काम करायला पुरते तेच करत जा आपलं. आपले तुरीच्या शेंगा संध्याकाळी तोरायला जात जाऊ, सकाळी इकत जाऊ. तेच मस्त आहे बघा धक्क्याचं काम. आता आलोच आहे तर आजचे दिवस काढून टाकू. उद्यापासून आपल्या त्याच कामावर जाऊ. तुरीच्या शेंगाच्या काय करतो मग हे काम करायला पुरत नाही. आपल्या त्याच कामावर जा बाबा. मस्त संध्याकाळी तुरीच्या शेंगा तोडायच्या आणि सकाळी इकायचं. तुरीच्या शेंगा आपल्या घरच्या नाही जातं ना काही नाही. कंदील बुड्याच्या वरात जा आपण. पण मला जरासं नाही का भांडावर जरासा शेकून राहिला. तो आपल्या पायतीवर आहे का काय आहे. जिथं भेटूनच राहिला आणि तो मागं येऊन राहिला ना आपल्या. त्याचा काय मॅटर त्याचा काही समजून राहिला. पण जाऊ दे त्याला फोन घेऊ पुढच्या पुढं काय होते काय नाही. आपलं तेच काम करू आपण. हे काही करायला नाही पुरत बाबा. जीवाचे येले फालतू तेच काम करू आपण. नाही तर का शिवलाल भाऊ फालतू पण आपल्या जीवाचे येले करून राहिलो. आपल्या पाशी काम आहे ना. मस्त संध्याकाळी तुरीच्या शेंगा तोडून आणायचा सकाळी खायचं. तुरीच्या शेंगा आपल्या नाही जात त्याही कंटेन मुडेच्यात जाते. आपलं काही नाही जात. फक्त आपल्याला मेहनत काय फक्त संध्याकाळी जाऊन तुरीच्या शेंगा तोडणार नाही बाकी काहीच नाही. तेच करून बा झुमूर आपण. आता आजचा दिवस काढून घेऊ. संध्याकाळी शेंगा तोडायला चाललो जाऊन उद्या इकू मस्त पगार धक्क्याचा काम. घ्या चालू द्या मग काम चालू द्या आपलं. अजून जो ठेकेदार या ना बमला लेखाचा चालू द्या आपलं. चला मतलब धाबलू काय तर तोला निकालला बा तुम्ही. हल्ला दिवस झाले ना ते तोला घुम बोलून राहिले. त्याच्या नाम ते कामे बोलून राहिले. वाद तुम्ही काय केला तर तोलाचा निकालला तुम्ही. तुली तोलाचा निकाल म्हणजे लावा आज लागणारच ना कंदीला पाहिजे त्याचा निकाल. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले. आज लागणारच आहे. आज दूध का दूध और पाणी का पाणी हो जाएगा. आज निकाल लागन म्हणजे लागन 100%. चोराचा पत्ता लागणार कंदीला पाहिजे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काल आपण रात्रभर त्याच्या पायतीवर राहिलं पण ते आले नाही म्हणजे त्याने तुरीच्या शेंगा काल तोडल्या नाही. ते इकाले कुठून आणणार आहे ते. तर मग भांडातले ज्याच्यावर शोकत ना त्याने तुरीच्या शेंगा इकाले आणल्या असं तर ते चोर नाही होय. पण त्याने जर इकाले आणलं नसं तर तेच चोर आहे. मग भांडास तुला ज्याच्यावर शोकत ना ते शिवलाल भाऊ झुम्मर भाऊ त्याने तुरीच्या शेंगा इकाले आणल्या का पाहिजे. त्याने जर आणल्या असं तर ते चोर नाही होय. मग कारण की काल तेव्हा त्याने शेंगा चोरून नेल्या नाही. पण त्याने जर आणल्या नसं तर मग 100% तेच असं. काल आले नाही ना ते. मग तुरीच्या शेंगा इकाले कुठून आणणार. मग तेच असं जाय पाहून येते ना तुरीच्या शेंगा इकाले आणल्या का जाय. धाबलं तर भेटत येईल पण त्याचे दिसलेच नाही ते. तर थकाच दिसते पण आज दिसले नाही. मला तर वाटतं त्याने आणलं नाही तुला शेंगा ते तोल होय ते. काल ते आलेच नाही आपल्याला म्हणजे तोलाले. मग त्याने आणले ना तर कारण की तोलत ते होय. मी येतं पण त्याले अले ते दोघं जण तोला होत नाही ना. आता जाऊन बाबा आवाज आणल्या तर तुला शेंगा इकत. मी सांगतो ना ते दलाच आणून राहिले ना इकाले. मग नाही तर का ते नाही दोघं जण तोला काही तर काही लावून राहिले. तुम्ही झाबले तर ते भांडाच्या मागा लागून गेले. ते दोघं नाही होय ना. मी सांगतो ना ते दोघं नाही होय. असले तर बाबा असले तर म्हटलं थोडा त्या पोलाचा विचार नाही बोलला तुम्ही. मी तो 100% सांगतो ना. ते झुमल बोल चुलाल भाऊ आहे. आपल्या वाल्याला शेंगा काय पुलाला 100% सांगतो तुम्ही. आपण एक काम करू सगळे जण जाऊ आपण त्या शिवलाल भुन झुमर भुनले पाहिले. त्याने शेंगा इकाले आणल्या का काय तर चला. फालतू त्या दोघांच्या मागा लागले तुम्ही त्या ठेवलेल्या त्या धुमल त्या दोघांचं लेनदेन काहीच नाही आहे. फालतू काही बात करून राहिले तर तुम्हाला सांगून राहिलो ते नाही होय पण ऐकायला खाल्ले तुम्ही. मला चला बा त्याला धावलो त्या तुम्ही झाला तू झाल्या बांधतात. मला का कवलीचा विरोध नाही मला सांगून राहिलो ते दोघं नाही तरी पण ऐकत नाही. मी काय म्हटलं कंदीला बाई तुम्ही गुच्चाप बसा. काय मना करून राहिले. हे नाही होय आणि ते नाही होय. आम्ही पता लावून राहिलो ना. नाही तर मग तुम्ही लावा जाता आम्ही घरी फालतू तिथं आपलीच लावतात. ते नाही होय ते नाही करून राहिले. तर बिचारा भांडणात काही ना काही पता तरी लावून राहिला. तुमच्याकडून ते नाही होऊन राहिलं. तिथं मना करतात. आता उगे मुगे बसा फालतू म्हटलं मनात लावू नका तुमची. आम्ही थोडासा पत्ता लावून लावू द्या आम्हाला. बोला धाबलो तर आपली लावू दे. जिथं पाहिजे आपलीच लावते ऐकतच नाही. होताला ते पाहून आपण झुबलाल बोले आणि त्याच्या शिवलाल बोले चला. झालं लागला चोराचा पत्ता कंदीला पाहिजे. आता 100% सांगतो ना मी. चोर हे दोघं जण शिवलाल भुन झुम्मर भाऊ 100% लिहून देतो मी. काय बोलून राहिले झाबलू साहेब तुम्ही 100% देतो म्हणता. कायचे म्हणून राहिले तुम्ही. कायचे म्हणून राहिले म्हटलं. अरे त्याची बंडी घरीच आहे ना. कंदीला बाई त्याने आणल्याच नाही तुरीच्या शेंगा इकाले म्हणजे तेच होण्या चोर. काल त्याने तुरीची चोरीच नाही केली ना. आपण पाहिजे होतं म्हणून. तुम्ही म्हणा जलायचं आणि ते म्हणे मग जलायचं आणलं नसतं का त्यानं.
मी 100% सांगतो तेच चोर होते. हो मी लिहून देतो आता. हो चोर हे दोघं जण झुम्मर भाऊ आणि शिवलाल भाऊ. हो आता 5 येले आणि बजाडाले कायले. पण काय थबूत काय धाबलू साहेब तुमच्या बलीचे दोघं जण तोले म्हणून काय थबूत नाही फबूत नाही तेव्हा करून लायले थंबल तक्ते म्हणता. का थबूत काय म्हणलं ते सांगा ना, थबूत सांगा ना. अरे अजून किती सबूत पाहिजे कंदीला बाई तुम्हाला? एवढा मोठा सबूत आहे आपल्या जवळ तुम्ही सबूत म्हणता. ती म्हटलं आम्हाला चोराचा पत्ता लावू देता का नाही ते सांगा आम्हाला. आज बसा तुम्ही चोराचा पत्ता. आता ते तुमच्या हातला शेंगा चोरी गेला आम्हाला काय करण्या लागत. तिकडून आम्ही चोराचा पत्ता लावला तिकडून आपल्याच मनामध्ये टेम्पा मारता जा पालता तुम्हाला सांगू राहिला मगापासून तुम्ही आम्हाला शोध लावू द्या चोराचा लावू द्या. मग तुम्ही आपलीच लावून राहिले. मी लिहून देतो म्हटलं 100% सांगतो मी हे दोघं जण होय. हो लिहून देतो मी. बोल बा होय ना तर त्याला कबूल करायला. हो त्याला म्हटलं कबूल करायला कुतायचे दोघं जण त्याला पा आणि त्याला जर कबूल केलं मग म्हणीन तुले. हो कबूल कराच लागेल त्याला. आता सगळं सबूत आहे आपल्यापाशी. हो CID न पूर्ण पत्ता लावला तर पाहा ना तुमच्या तुरीचे सगळे पैसे गिसे पार करतो त्याच्यापासून. हो किती रुपयाची तुरी गेली तुम्ही फक्त सांगा. हो एवढ्या रुपयाची गेली तेवढे पैसे त्याच्याकडून वसूल करू आता. हो बरं पाय मग ठेवला घरी आहे का आता त्याच्या घरा जो आलो तर पाय त्याला घरी आहे का तो. हो आता दिले का बदकालनी होय ना तो थंबल तक तुला माहिती तो तर म्हणून दे मग लेखाले बदकालनी. हो चांगले लेखाकून 5,000 रुपये चांगले वसूल कर. हो शिवलाल भाऊ शिवलाल भाऊ आहे का घरी? बाबा आता घरी नाही झाबरूचा. कोण काय झालं? काही नाही झालं. ती बाबा कुठे गेले घरी नाही तर मग ते सांग. बाकी काही नाही झालं. तू फक्त ती बाबा कुठे गेले ते सांग मला. बाबा कामाला गेले वाटते. ते राजकामाला गेले वाटते. सगळे कोणतरी ठेकेदार आलते आणि ते झुमर काका आलते तर हे दोघं जण गेले. झुमर काका ना बाबा. हो दोघं जण हे राजकामाला गेले. हो असं राजकामावर गेले नाही. बरोबर आहे ना. काल त्याचा गेम जमला नाही ना. आपण त्याच्या पायी दिलं होतं म्हणून त्याचा काल काही गेम साधला नाही म्हणून ते राजकामावर पळाले. बरं काय कोणत्या ठेकेदार काही नाव पत्ता माहित आहे का? ठेकेदाराचं नाव येऊ नाही माहित पण काम इथं चालू आपल्या गावातच काम चालू बाबाचं. बाबा तिथंच आहे कामाला. बाबा आणि ते झुमर काका हो दोघं जण इथंच आहे. गावातच आहे का कामाला? सांग ना मग लावून तिची सोय मग सांग कुठे कामाला सांग. कोणाच्या घराजवळ आहे ना काय जर आपले जे पाटील गुरुजी नाही का मास्तर तिथे घर नाही पाहिला का त्याच्या घरी आहे कामाले. त्याच्याच घरचं काम चालू आहे मग नाही तिथं आहे कामाले. असं तिथं आहे का? बरं चला सगळे जण चला आता अटॅक तिथं त्याच्यावर चलो. काही खरं नाही शिवलाल भोयर का पुरा आपण दुखू लागला आता. काय म्हणून गिट्टी नाही झाली आपल्याकडून पूर्ण काय होते ना काय समजून राहिला. उद्यापासून म्हटलं राजका मला फासवा टाका तिकडे तुला आपलं तेच म्हटलं तुरीचं कामच करत जाऊ तेच मस्त आहे. हो बघा धक्क्याचं काम. मग संध्याकाळी तुरीच्या शेंगा आण सकाळी इक ना हे काही पुरत नाही बा करायला. दिवस भरला काय टोले घ्या लागते. तो काही खरं नाही काम. काय नुसतं जीवाचे येलो तर बाबा काही खरं नाही. अरे आजच्या दिवस करून घे ना बाबा. उद्यापासून आपल्याच कामावर जाऊ ना. तुरी झाल्यावर चेना राहत मारू पण आपण हे राजकामावर नाही आता. तो काही राजकामावर आपल्याला काही पुरत नाही. हो आपल्याला ते झपावत नाही. आपल्याला ते चोरीदारीच्याच कामं झपावते मस्त. हो हे राजकाम काही खरं नाही आपल्यासाठी. हे कुठं चाललेलं काय बाबा झाबरू कंदील बुडाचा पोरगे इकडे बाबा पुट्टे बट्टे वगैरे दिसून राहिले. कुठं चालले काय झालं काय काय माहित. इकडे येऊन राहिले ना विचारून घे कुठं चालले काय माहितच पडते. येऊ द्या इकडे येऊन राहिले विचारू द्यायला. अरे काय म्हणते बा झाबरू शेठ बाबा कंदीला बजी कुठं चालले बा कुठे जाऊ कुठं हो तुमच्याचकडे आलो आम्ही. आज नाही आणलं का तुरीच्या शेंगा इकडे राजकामावर आले म्हणते तुम्ही. कोणा तुरीच्या शेंगा आणला का? ह्या काही विचारून राहिल्या का आता. हो तुरीच्या शेंगाने आणलं काय नव्हतं काय तर काही माहीत पडलं का माया बी नाही रे बा झाबरू आज मारली सुट्टी. वा जीवाकडे आला आमच्या दोघांची. मग आम्ही काही गेलो नाही सकाळीच. हो दलाली सकाळीच जा लागते ना पण आम्ही काही गेलो नाही. मग आज काही आणलं नाही मग मग आज आम्ही आलो राजकामावर. असं का दलालीत गेले नाही मग तुम्ही नाही? हा सगळा म्हटलं पत्ता लागला सगळे सबूत आहे आमच्यापाशी. लवकर किती हजार आहे तुम्ही ना कंदीला बजीच्या वारातल्या शेंगा इकल्या लवकर तेवढी पैसे आता देऊन द्या. फालतू लाता खाल्ल्यापेक्षा म्हटलं हा चांगले देऊन द्या. हा बोलून राहिला बा झाबरू तो काही काही. हा आम्ही जर कंदीला बजीच्या वारातल्या शेंगाने निघा आणले. हा कायचे पैसे देऊ आम्ही. हा काय कायच्या काही बोलून राहिला. कायच्या काही कुठे बोलून राहिलं मी सगळं सबूत आहे म्हटलं. तुम्हाला काय वाटून राहिला? पुरा बायोडाटा आहे मापाशी. लवकर म्हटलं काय किती पैसे झाले किती हजाराचे तुम्ही कंदीला बजी शेंगा इकल्या तेवढे पैसे चांगले देऊन द्या. नाही मग आम्ही आमच्या हिशोबाने मग काढले ना तर म्हणसान का झाबरू तुने काय केलं म्हणून राहिला चांगले देऊन द्या. झाला वाटते झाला घेत झाला आपला. पहिले माहीत पडलं वाटते बा आपला कार्ड झाला फिटलो लंबर. आम्ही जेवढे कमवले तेवढे द्या लागते वाटते बा. काही खरं नाही आता आपलं. थांब नव्हे तू आपलीच लोन राहिला तर. पण मी ना म्हटलं झाबरू काय सबूत काय म्हटलं त्याजवळ. काय सबूत काय ते सांग ना मला. आम्ही ना त्या कंदीला बजीच्या वारातल्या शेंगा नेला काय सबूत काय त्याजवळ. सबूत म्हणजे लय काय सबूत आहे आमच्या सबूत आहे. कोणतं सबूत सांगू तुम्हाला पा सांगतो. काल आम्ही रात्रभर कंदीला बजीच्या वारात पायी फिरत होतो तर काल काही चोर आला नाही. हा म्हणजे तुम्ही चोर आले नाही काल. तुम्ही ना शेंगा तोडून आणल्या नाही म्हणून तुम्ही आज शेंगा इकायला आणल्या नाही. तुम्ही ना जर काल तोडून आणल्या तर शेंगा इकायला आणल्या असते. तुम्ही माहिती आहे दलालीतून गलीतून कुठून आणून नाही राहिले. दलालीतून जर आणत असते तर दिसले असते आम्हाला. काही गाडी दिसली असती काही कट्टे दिसले असते काही दिसून नाही राहिलं. मग तुम्ही शेंगा आणून कुठून राहिले ते सांगा ना मला. हा कोणा दलालीतून आणून राहिले त्या दलालीचं नाव सांगा पत्ता सांगा. एकाच दलाली भरते त्या वाटोड्यामध्ये आणि बाकी कुठं दलाली भरत नाही आपल्या आजूबाजूला. त्या वाटोड्याला दलाली भरते तिथं मला सगळे मी
एकूण एका माणसाला ओळखतो. हो तिच्या दिले काय म्हणते ते व्यापाऱ्याला ओळखतो. एकूण एक व्यापाऱ्याला नाव सांगा एखाद्या व्यापाऱ्याचं. कोणी व्यापाऱ्यापासून तुम्ही ना त्या तुरीच्या शेंगा इकत आणले त्याचं नाव सांगा मला. व्यापारीचं नाव काय सांगा मला? हो पाटील दिनेश भाऊ पाटील व्यापारी. हो त्याच्यापासून घेतला म्हटलं मी ना. काहीच्या काही सांगून राहिले का? जे तोंडात नाव आलं ते सांगून राहिले. जसं काय आम्हाला माहितच नाही तो कोण आहे काय आहे. 4 वर्ष भाजीपाला धंदा केला ना. एकूण एक माणसाला ओळखतो ना मी तिच्या. अरे नवीन आहे ना झाबरू ते नवीन आहे ना बाबा. आम्ही त्याच्यापासून आणलं ना. काय राजे तू 4 वर्ष धंदा केला म्हणून आम्ही तिथून जाणून राहिलो ना. तुझी राजा ऐकून आला ना काही नाही. तुम्ही मला नका सांगा सापडले आहे तुम्ही. काही आता तुम्हाला वाचायला चान्स नाही आहे. सगळे सबूत आहे माझ्याजवळ. चांगल्यानं मान्य करून घ्या दोघे जण का कंदील आबाजीच्या वावरातल्या शेंगा तुम्ही ना गायब केल्या म्हणून. नाही तर मग लक्षात ठेवा म्हटलं. हो लातो की भूत तसे बात तसे मानते नाही म्हणते. हो लाता दिला देव सोडणार नाही. अरे नाही ना भाऊ. अरे आम्ही नाही गायब केला ना बाबा. आम्ही नाही केलं ना. तुला सांगून राहिलो. आम्ही काय गायब करणार कंदिला पाहिजे वावरातल्या शेंगा. काय बरं चांगल्यानं कबूल करून घ्या झुमर भाऊ. हो तुम्ही तरी म्हटलं बोला. हो तुमचं तोंड बघून सांगून राहिलं तुम्ही जय म्हणून. हो ते बा झुमर भाऊचं तोंड पा. हो तोंडानं माहित पडते. हो तुम्ही काय सांगून राहिले शिवलाल भाऊ आम्हाला. हो लवकर चांगल्यानं कबूल करून घ्या. किती हजाराच्या शेंगा गायब झाल्या कंदिला पाहिजे सांगा लवकर. नाही निदान तली पण म्हणजे 10 गजलाचा ठेंगा यानं गायब केला ठेवलो. हो 10 गजलाचा ठेंगा झाला गायब. हो हा 10,000 रुपये. हा कंदिला पाहिजे एवढ्या रुपयाचा गायब नाही केला बा आम्ही. हो पहिल्या दिवशी गेला 1500, दुसऱ्या दिवशी 1000, तिसऱ्या दिवशी 500. म्हणजे का झाल्याच काय 3,000च्या शेंगा गायब केला फक्त तुमच्या आम्ही. आता कसा बोलला चोर आणि आता शिवलाल भाऊ. तू का चबरला सटे झाला फिटवरातून लंब आता. हो जेवढे कमवले तेवढे गमावा लागते वाटते आता. मी त्याला फाईलवर घेऊन झालं तर बरं. नाही करून तू का बोललाच. हो फुटलाच तू अगदी. तुला पहिलेच म्हटलं होतं फुटजो नको. झालं केला तू आता पचका. कसं मग आता शिवलाल भाऊ आता म्हटलं लाता जायच्या की पैसे देतो चांगल्यानं वापिस. हो देतो ना जबरू पैसे देतो म्हटलं पैसे देतो वापिस. काय ते 1500 रुपये म्हणजे 3000 रुपये दे ना. 1500 रुपये आम्ही दोघे जमा करतो देऊन देतो. 3,000 जिंकले आम्ही. हो जास्त जिंकले नाही बा. पा कंदील आबाजी पा. होयच नाही म्हणे तुम्ही तर म्हणे दोघं जण होयच नाही पा म्हटलं. हो चोर हे आपल्या जवळचेच असते कोणी कधी. हो लक्षात ठेवता. जेला आपण नाही होय म्हणतो ना तेच असते नक्की. हो तुम्ही मारो नाही होय भांडाच्या म्हणून अजिबात ऐके नाही. त्या भांड्याचं विचारावर शक करले तुम्ही. हा पा म्हटलं चोर हे दोघं निघाले. हो ना तर महाबीन धाबलू वाचलं नव्हतं नाही दोघं जण लेका होत्या म्हणून. लेका ते म्हणजे आपल्या जवळच्या मानतात त्याच वावरातले ठेंगा गायब केला लेका नाही. हो याचं 3,000 रुपये नाही 5,000 रुपये वसूल कर चांगले. हो करतो ना करतो त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. हो त्याचा आता देऊ त्याला चांगला पाला आता. हो चोरी केली तर का असं सोडू का जाईल. काही नाही काही धडा शिकवणे लागेल का. 3,000 जिंकलं तर आपण 7-8,000 मागू देईल. मग आता सोडणार आहे का देईल. नाही मित्रांनो हा सापडला ते चोर. काय करू सांगा कमेंट मध्ये यायचं. हो नक्की सांगा म्हटलं कमेंट मध्ये यायचं काय करा काय नाही सांगा तुम्ही. हो चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ. राम राम.